गडचिरोली जिल्ह्यात दिवसभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे भामरागड तालुक्यातील पामुल-गौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आल्याने लाहेरी येथील एकाच कुटुंबातील 3 जण नदी व नाल्याच्या मधोमध अडकून पडले होते। परिस्थिती अत्यंत गंभीर बनल्याने जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने तातडीने एसडीआरएफच्या मदतीने बचाव मोहीम राबवत 3 जणांना सुखरूप बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले। बचाव करण्यात आलेल्यांमध्ये नवी कुडियामी, अर्चना कुडियामी आणि अक्षरा कुडियामी यांचा समावेश आहे। मिळालेल्या माहितीनुसार तिघे बुधवारी सकाळी शेतातील कामासाठी गावाबाहेर गेले होते। दरम्यान सकाळपासूनच भामरागड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू होता। दुपारनंतर पामुल-गौतम नदी आणि परिसरातील नाल्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली। सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास नदीला मोठा पूर आला। त्याचवेळी लाहेरी येथील नालाही दुथडी भरून वाहू लागल्याने संबंधित तिघे नदी आणि नाल्याच्या मधील भागात अडकून पडले। सतत कोसळणारा पाऊस आणि वाढते पाणी यामुळे चारही बाजूंनी त्यांना पुराच्या पाण्याने वेढा घातला होता। पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान असल्याने नदी अथवा नाला पार करणे अशक्य झाले होते। परिस्थिती अधिकच गंभीर होत असल्याने ती पुराच्या पाण्यात वाहून जाण्याचा धोकाही निर्माण झाला होता। सायंकाळी 6:30 वाजता गावकऱ्यांनी भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे यांच्याशी संपर्क साधून तातडीने मदतीची मागणी केली। घटनेची माहिती तात्काळ जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांना देण्यात आली। त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विलंब न करता एसडीआरएफ पथकाला बचाव कार्यासाठी रवाना करण्याचे निर्देश दिले। त्यानुसार सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजता दरम्यान मुसळधार पाऊस, अंधार आणि वेगवान प्रवाहाचा सामना करत एसडीआरएफच्या जवानांनी धाडसी बचाव मोहीम राबवली। अथक प्रयत्नानंतर 3ही व्यक्तींना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले। या यशस्वी बचाव मोहिमेमुळे एकाच कुटुंबातील तिघांचे प्राण वाचलेत। या बचाव मोहिमेत तहसीलदार किशोर बागडे, एसडीआरएफचे पीएसआय मंगलसिंग डाबेराव व त्यांच्या पथकात लाहेरी येथील ग्रामस्थांनी तसेच तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली।